नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज मी इथे बाजारातून संत्री आणले होते आणि संत्रीपासून काहीतरी वेगळं बनवू म्हटलं तर मी इथे लहान मुलांना आवडणारा खूपच टेस्टी आणि यम्मी असा पदार्थ बनवत आहे आणि तो कसा बनवतीये हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि जरा व्हिडिओ आवडला तर कमेंट सुद्धा करा, म्हणजे तुमच्या कमेंटने मला नवनवीन रेसिपी बनवायला प्रोत्साहन मिळतं। तर बघा इथे मी 4 संत्री घेतलेल्या आहे आणि संत्रीची साल काढून घेत आहे। तर या पद्धतीने संत्रीची साल काढून घ्यायची आहे आणि साल काढल्यानंतर मध्ये जो सफेद कलरचा लेयर असतो तो सुद्धा काढून घ्यायचा आहे। त्यामध्ये थोडासा कडवटपणा असतो म्हणून आपल्याला तो सुद्धा काढून घ्यायचा आहे, म्हणजे सर्व संत्री अगदी स्वच्छ आपल्याला अशा करून घ्यायच्या आहेत। हे बघा या पद्धतीने मी आता सर्व संत्री स्वच्छ करून घेणार आहे। बघा याच पद्धतीने मी आता राहिलेल्या तीनही संत्री स्वच्छ करून घेतलेल्या आहे आणि संत्र्याची जी साल असते ती तुम्ही वाळवून त्याची पावडर करून चेहऱ्यासाठी वापरू शकता। दह्यामध्ये, मधामध्ये किंवा ॲलोवेरा जेलमध्ये मिक्स करून आपण याचा लेप लावू शकतो किंवा स्क्रबिंग सारखा याचा उपयोग करू शकतो। चेहऱ्यावर सुरकुत्या वगैरे जर असतील तर याचा नक्कीच फायदा होईल, नक्की ट्राय करा। त्यानंतर आपल्याला सर्व असे पीसेस वेगळे करून घ्यायचे आणि त्याचं राहिलेलं सुद्धा असं जर काही मध्ये थोडेफार जर साल राहिली असेल तर ती सुद्धा स्वच्छ करून घ्यायची आपल्याला। याच पद्धतीने आता मी सर्व संत्र्यांच्या अशा फोडी सगळ्या वेगवेगळ्या करून घेत आहे आणि मध्ये सुद्धा त्यामध्ये थोडंसं असं व्हाईट लेयर असतो तो काढून घ्यायचा आहे। या पद्धतीने बघा याच पद्धतीने सर्व आता मी फोडी वेगळ्या करून स्वच्छ करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर आपल्याला यातले बिया काढून घ्यायच्या आहेत। बघा या पद्धतीने अशा सर्व बिया काढून घ्यायच्या। बियांमध्ये सुद्धा कडवटपणा असतो, त्याचं ज्यूस वगैरे बनवताना म्हणजे ते बिया जर त्याच्यामध्ये मिक्स झाल्या तर आपल्या ज्यूसला कडवटपणा येऊ शकतो। त्यासाठी सर्व बिया अशा मी आता काढून घेते। थोडासा वेळ जातो पण खूपच सुंदर अशी ही रेसिपी होते। आपल्याला साफ करायलाच जरा वेळ लागतो, नंतर वेळ लागत नाही जास्त, पण आपण साफ व्यवस्थित करून घ्यायच्या। बघा या पद्धतीने आता मी सर्व बिया इथे काढून घेतलेल्या आहेत। हे बघा एवढ्या साऱ्या यामध्ये बिया निघल्या आणि जर ह्या बिया त्यामध्ये मिक्स झाल्या असत्या तर नक्कीच ज्यूसला कडवटपणा आला असता। त्यानंतर आपल्याला ह्या सर्व संत्र्यांच्या फोडी एका मिक्सर जारमध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि याचा ज्यूस बनवायचा आहे। तर बघा मी इथे सर्व संत्री आता मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेले आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये 100 ml पाणी घालायचं आहे। तुम्हाला हवं असेल तर घाला, नको असेल तर नाही घातलं तरी चालेल, नुसतंच संत्र्याचा ज्यूस काढला तरी चालतो। तर बघा इथे ह्या पद्धतीने असं आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे आणि हे नंतर आपल्याला एका ज्यूसच्या गाळणीने गाळून घ्यायचं आहे। तर बघा इथे मी असा बाउल घेतला आहे, त्यावरती ज्यूसची गाळणी ठेवून त्यामध्ये आपल्याला हे सर्व मिश्रण आता ओतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे चमच्याने हलवत हलवत सर्व याचा रस वेगळा करायचा आहे। बघा इथे सर्व रस इथे मी काढून घेतलेला आहे संत्र्याचा आणि कलरही खूप छान आलेला आहे। बघा या पद्धतीने सर्व दाबून निचरून आपल्याला सर्व संत्र्याचा ज्यूस काढून घ्यायचा आहे। बघा इथे झालेलं आहे आता। त्यानंतर आपण ज्या वाटीने पाणी घेतलं होतं त्याच वाटीने आपल्याला इथे 1 ते 1.5 वाटी साखर घालून घ्यायची आहे। साखर आपल्या आवडीनुसार घाला। इथे मी 1.5 वाटी साखर घातलेली आहे। त्यानंतर आपल्याला पोह्याच्या चमच्याने 3 चमचे, मोठे जे चमचे असतात त्या चमच्याने 3 चमचे इथे कॉर्नफ्लोअर घ्यायचे आणि हे सर्व आपल्याला आता हे या ज्यूसमध्ये मिक्स करून घ्यायचे आणि एकदम व्यवस्थित मिक्स करायचे, कुठे गुठळी वगैरे राहू द्यायची नाही आहे। तुमच्याकडे व्हिस्कर असेल तर व्हिस्करने मिक्स केलं तरी चालेल।
बघा या पद्धतीने आपल्याला सर्व असं मिक्स करायचं आहे। बघा असं तुम्ही हँड ब्लेंडरच्या साहाय्याने मिक्स करू शकता। हे बघा या पद्धतीने आता सर्व आपलं मिक्स झालेलं आहे। साखरही पूर्ण वितळलेली आहे। आता हे आपल्याला जरा वेळ बाजूला ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एका डब्याला असं तूप लावून घ्यायचं आहे। थोडंसं ग्रीस करून घ्यायचं आहे डब्बा आपल्याला। तुमच्याकडे केकचं भांडं असेल तर त्यालाही तुम्ही असं ग्रीस करून घेऊ शकता, किंवा एखादा काचेचा बाऊल असेल तर बाऊललाही तुम्ही असं तूप लावून ग्रीस करून घेऊ शकता। म्हणजे कुठलंही भांडं वापरलं तरी काही हरकत नाही। मी इथे एका स्टील डब्याला असं तूप लावून पूर्ण ग्रीस करून घेतलेलं आहे। बघा या पद्धतीने आपलं सर्व आता हे असं ग्रीस करून झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला गॅसवरती कढई ठेवायची गरम करायला, आणि कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हे जे आपण मिश्रण केलेलं आहे हे आपल्याला ओतून घ्यायचं आहे। आणि सुरुवातीला गॅस थोडासा हाय फ्लेमवरती ठेवून एकसारखं हलवत आपल्याला हे मिश्रण थोडंसं घट्ट करून घ्यायचं आहे। सुरुवातीलाच थोडासा आपल्याला गॅस हाय फ्लेमवर ठेवायचा आहे। नंतर आपल्याला मीडियम फ्लेमवरती करून बघा असं घट्ट होतं ते। या पद्धतीने एकसारखं हलवत आपल्याला हे पूर्ण असं शिजवून घ्यायचं आहे किंवा घट्ट करून घ्यायचं आहे। यामध्ये कॉर्नफ्लोअर वापरलेलं असल्यामुळे हे लवकरच घट्ट होतं, लवकरच असं एकदम त्याला असा दाटसरपणा येतो। तर या पद्धतीने आपलं असं हे मिश्रण झालं पाहिजे। बघा असं। त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि ज्या भांड्याला आपण ग्रीस केलेलं आहे त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे। बघा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजूनही थोडंसं घट्ट करू शकता, पण कमीत कमी या प्रमाणामध्ये असं झालं पाहिजे, किंवा या पद्धतीची त्याला कन्सिस्टन्सी आली पाहिजे। या पद्धतीचं आपण हे इथे करायचं आहे। तर मी ते सर्व मिश्रण आता डब्यामध्ये असं ओतून घेतलेलं आहे। बघा हे नंतर आपल्याला 2-3 तासासाठी असं सेट होण्यासाठी ठेवायचं आहे। आणि 1 तासभर तुम्ही बाहेर म्हणजे नॉर्मल टेम्परेचरला ठेवू शकता, आणि नंतर तुम्ही 1-2 तास फ्रीजमध्ये ठेवलं तरीही चालेल। तर बघा इथे 2-3 तासानंतर आपलं असं सेट झालेलं आहे हे। तर हे आहे ऑरेंज पुडिंग। तर या पद्धतीने हे पुडिंग आता आपल्याला बघा असं डिमोल्ड करून घ्यायचं आहे। तर साईडने सुरीच्या साहाय्याने थोडं सैल करून घ्यायचं आहे, आणि त्यानंतर प्लेटमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं सुरीच्या साहाय्याने व्यवस्थित सर्व आपल्याला असं साईडने सैल करून घ्यायचं आहे, म्हणजे लवकर असं आपलं ते डिमोल्ड होईल। बघा या पद्धतीने असं आता प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला। वा खूपच सुंदर असं आपल्या इथे हे पुडिंग तयार झालेलं आहे। तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि कमेंट पण करा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळतं। तर बघा या पद्धतीने असं आपल्याला इथे हे कट करून घ्यायचं आहे, आणि हा एकदम तोंडात टाकताच विरघळणारा पदार्थ आणि खूपच चविष्ट टेस्टी असा हा पदार्थ आहे। त्यानंतर आपण असं स्ट्रॉबेरी वगैरे ठेवून गार्निश करू शकता। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।